जसं तुम्ही सांगितलं तसं आपण जर का गर्भसंस्काराला 3 वेगवेगळ्या स्तरांमध्ये वाटलं की गर्भधारणेच्या अगोदर, गर्भधारणेच्या दरम्यान आणि बाळ हे फिजिकली ज्यावेळेस जन्माला येतं त्यानंतर, तर या 3 स्टेजेसमध्ये फरक काय आणि गर्भसंस्कारामध्ये ह्या 3 वेगवेगळ्या स्टेजेससाठी काय उपाय दिले? पहिल्या ह्याच्यात गर्भधान म्हणून संस्कार येतो, जो तुम्ही 6 महिने किंवा 1 वर्ष आधीपासून सुरू करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही आयुर्वेदाचाही बेस घेता. आयुर्वेदाचे जे क्लिन्झिंग प्रॅक्टिसेस आहेत त्या तुम्ही करू शकता. मग तुमची बॉडी जशी प्रिपेअर होईल त्याच्यानंतर गर्भधान संस्कार म्हणून एक असतो, तो तुम्ही केल्यानंतर गर्भधारणा राहू शकते. साधारणतः 1 ते 2 महिन्यात शक्यतो आजकाल जर का फर्टिलिटी एज तुमचा असेल 21 to 25 मुलांसाठी अराउंड सेम 25 to 30, तर तो फर्टिलिटी रेट हाय असतो. जेव्हा प्रेग्नन्सी राहती आहे त्याच्यानंतर आम्ही 3 ह्याच्यामध्ये ते स्प्लिट करतो. पहिलं फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणतो 3 महिने, नंतर 4 ते 6 महिने सेकंड ट्रायमेस्टर आणि 7 ते 9 महिने थर्ड ट्रायमेस्टर. या 3 ट्रायमेस्टर्स मध्ये अन्न घेण्याची गोष्टी वेगळ्या आहेत, तुम्ही योगा प्रॅक्टिसेस त्याच्या वेगळ्या आहेत, बाकी मेडिटेशन्स थोडी वेगळी आहेत. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मग आई खूप छानरित्या स्मूथली स्ट्रेस फ्री डिलिव्हरीपर्यंत जाऊ शकते.